हे बघ, मी जे काही सांगते का नाही ते नीट ऐकायचं. लिसन केअरफुली. धिस बॉय अँड धिस गर्ल. बघतोस काय तिकडं? ते दोघं का नाही पिंजऱ्यात गेले ना, केज मध्ये गेले का नाही का, तू तुझ्या माणसाला सांगायचं का त्यासनी बाहेरून कडी लावायची. हा, सांग किती मिनिटं? 30 मिनिटं. 30 मिनिटं. का म्या असं ऐकलंय का 10 मिनिटाच्या वर जर आतमध्ये कुणी राहिलं तर तो वाघ चवताळतोय, आणि एकदा का वाघ चवताळला का आतमध्ये असलेल्याचा दैड होतोय. हे घे तुझं गिफ्ट. टिप. काहीतरी गडबड वाटते मला. क्लायंटची सेफ्टी ही केसरी टूर्सची पहिली जबाबदारी. ती मास्तरडी खपली का नाही अजून? कसली खपतीया? अगं तुला माहिती का, ते दोघं का नाही एका मंदिरात गेलती. त्या मंदिराच्या पायऱ्या एवढ्या होत्या. मग म्या काय केलं, त्या संधीचा फायदा उचलला. ती मास्तरडी जेव्हा पहिल्या पायरीवर आली का नाही, तेव्हा म्या तिला तिथनं ढकलूनच दिलतं. मग काय, नेहमीसारखा अधिपती तिथं टपकलाच. आपण दुसऱ्यासाठी खड्डा खणला का नाही का, त्या खड्ड्यात आपणच पडतोय. हे मला पटायलंय बघ चंचे. मम्मी, मला बी हळूहळू पटायला लागलंय ग आता. का? तू काय केलंस? नाही का मम्मी, तुझ्यासारखंच. त्या मोठ्या मालकांना मारण्यासाठी ना त्यांच्या दुधामध्ये ईस टाकलं. त्यांनी ते मलाच प्यायला लावलं ग. मग काय, तूच दूध पिलीस का काय? मम्मी, मी जर ती दूध प्यायली असती तर मेली असते ना म्या. तुझ्यासोबत फोनवर बोलली असती का आता? हो ग, आपलं काहीतरी बोलते. ए मम्मी, तू आता एवढा खर्च करून तिकडे गेलीस, त्या मास्तरीचा कार्यक्रम उरक लवकर. त्या मास्तरडीच्या आयुष्याची दोरी का नाही लई मजबूत आहे बघ. इतके प्रयत्न केले तिला मारायचे, ती मेलीच नाही ग. आणि जिथं तिथं तो अधिपती टपकतोच आहे. काय नाही, आपलं काय बी होणार नाही. अच्छी. काय ग मम्मी, काय झालं शिंकायला? अगं ते माग ते पाण्यात पडले होते बघ, तिला ढकलाय गेले आणि पाण्यात मॅच पडली. बरं मी आता अच्छी, मी जाते हॉटेलला आणि तिकडून फोन करते. ठेव आता फोन. हा.
ह्यो घ्या थायलंड मधला गरमागरम कोल्हापुरी चहा. अहो तुम्ही कशाला आणलात? कशाला म्हणजे बायकोची जरा तर सेवा करून दिली की आम्हाला. बायकोबद्दल प्रेम वाटतंय म्हणून आणला असेल तर पिन. हे सेवा वगैरे चालणार नाही. अहो प्रेमच आहे, पिऊन तर बघा. एवढ्या प्रेमानं बनवलाय आम्ही स्वतः. खरंच? मग सुट्टी ना. त्यांच्या आचार्याला म्हणलं भावा जरा बाजूला सर. त्याला लई सांगायचा प्रयत्न केला पण त्याला माझी भाषा कळना, मला त्याची भाषा कळना. मी सांगितलं चहा, त्यानं बनवाई घेतलं सूप. म्हणलं भावा असं नको. एवढी मस्त गाणी बिनी वाजायला तर माहोल आहे जरा. मास्तरीन बाईसनी भुरके मारत चहा प्यायला मजा येईल होय की नाही? कसं झालाय? वाह, एक नंबर. आई की नाही? हे ठिकाणच एक नंबर आहे हो. फिरायला कसली मजा येते बुक्का. पण थँक्यू बरं का मास्तरीन बाई. तुम्हाला पण. तुम्ही तयार झालात म्हणून आपण इकडे येऊ शकलो. काय मज्जा आली ना. आणि तर मजा आली आणखी. त्या गुहेत कसली मजा आली. गुहेचं नाव नका काढू. एक तर सगळं तुमच्यामुळे झालं. माझ्यामुळे काय झालंय? तुम्हाला निघणे जरा आता बारीक मध्ये का होईना धीट व्हायला लागते. आहेच मी धीट. नाही हाय धीट हाय तुम्ही, तसं बरोबर आहे. पण कसं आहे, अंधाराची भीती, पाण्याची भीती आज करून चालणार नाही. उद्या आपलं लेकरू झालं म्हणजे असं घाबरेट कसं होईल? लेकरू कसं पाहिजे? डॅशिंग तोंडच पाहिजे, असं दणका आहे का नाही? अहो तुम्ही आहात की. तुम्हाला खरं सांगू, माझी खूप इच्छा आहे. माझी बी तीच इच्छा आहे. लवकरात लवकर पाहणं आला है ना. अहो ते नाही हो. मी काय बोलते ते ऐकून तरी घ्या नीट. सॉरी वेगळा आहे काय? हा बोला बोला. हे बघा, आपलं स्वतःचं मूल असावं असं वाटणं साहजिक आहे आणि त्यात काही वाईट नाहीये, चूक नाहीये. पण समजा एखाद्या आई वडील नसणाऱ्या अनाथ मुलाला आपण अडॉप्ट केलं तर त्याला सुरक्षित आयुष्य देऊ, त्याला शिकवू, घडवू चांगलं. बरोबर आहे, पण आपली गुण त्याच्यात कशी येणार मग? अहो संस्कार काय फक्त DNA मधून होतात? आपण मुलांना कसं वाढवतो, त्यांच्यावर काय संस्कार करतो, त्यांच्या आजूबाजूचं वातावरण कसं आहे, त्यांचे मित्रमैत्रिणी कोण आहेत, ह्या सगळ्यावर त्यांचे संस्कार ठरतात ना. आणि हे सगळं आपल्या हातात आहे. आमचा काय एवढा खोल अभ्यास नाही अजून या विषयावर, पण आयडिया चांगली बरं का मास्तरीन बाई. मी काय म्हणतो, एक आपलं करायचं, एक दत्तक घ्यायचं, बाय वन गेट वन दणका. ते बघू आपण नंतर. आपल्याला काही घाई नाहीये. काय हे बघा, घाईच्या माणसाचाच फोन आला. बोला पंक्चरराव. हे पंक्च्युअल राव बोला. बोला सागरराव बोला. काही नाही सर, मी एवढंच सांगण्यासाठी फोन केलाय की उद्या आपण फुकेतसाठी निघणार आहोत. कुणीकडे जायचंय? फुकेत. मग तिकडे काय सगळं फुकट असते का? नाही सर, नाही. जॉगदा एवढे टेन्शन घेऊ नका. गमजा गेली. हा लक्षात आहे. का निघायचं? सकाळी लवकर रेडी राहा. चालतंय. फाट रेडी राहतो की आपल्याला काय. हा चालेल, ठीक आहे. गुड नाईट सर. चालते भेटू उद्या. हा ठेवतो. हा ओ ह्याचा फोन आलता कार्यकर्त्याचा. उद्या निघायचं ना, ते फुकेटला जायचं ना. अरे हो, फुकटला जायचंय. चला आवरूया. घ्या चहा घ्या तुमचा. आई बसा ना 2 मिनिटं. बसा, चहा घेऊया आपण. तानाजी जी, मला आईंसाठी चहा घेऊन ये. काय बोलायचं होतं का? म्हणजे महत्वाचं विशेष असं काही बोलायचं नव्हतं मला. 1-2 मिनिटं माझ्याबरोबर बसून गप्पा मारू शकता नाही? आई तुमची ती इदर कल्याणी भाची कुठे आहे? दुर्गेश्वरी दिसत नाहीये. ती मम्मी गावाकडे गेल्या. म्हणजे नाही का, माझ्या पप्पांचा फोन आलता ना अर्जंट मध्ये गावाकडनं, म्हणून मग मम्मीला जावं लागलं. गावाकडे आहे मम्मी. तिकडेच थांब म्हणाव तिला. आणि तू अजून इथं काय करतेस ग? तुला फॅक्टरीत जायचं नाहीये? हे काय चाललंय मी. कधी? किती वाजले? वेळेत जायचं, नियम पाळायचे सगळे. भुवनेश्वरीची भाची आहेस म्हणून सूट नाही मिळणार तुला. वय निघतेच आहे ना. आजी येते मी. कशी जाणार आहेस? बघती आता. बघते नाही, बसनी जायचं, नाही तर चालत जायचं. कळलं? वय हा जा लवकर.
बरं झालं तिला बोललात. कोणीतरी शिस्त लावायलाच पाहिजे. तिला मोकळी सोडून चालणारच नाही. दे. आई, अधिपती अक्षराचा काही फोन आला होता? काही कॉन्टॅक्ट झाला तुमचा? आलता. काय काय बोलणं झालंय? म्हणजे अक्षरा अधिपती काय म्हणाले? तुम्ही काय बोलला? काळजी करू नका. मी काय बी सांगितलं नाही. माझ्या लेकीच्या शब्देतच अडकवलं तुम्ही मला. मी काय सांगणार? आई, अडकवलं का म्हणताय? माझ्याकडे पर्याय नव्हता, नाईलाज होता माझा. शपथ घातल्याशिवाय तुम्ही ऐकणार होतात का? आणि तुम्ही अजून माझ्यावर रागावून आहात हे कळतंय मला. पण मी जे काही केलं ते आपल्या घराच्या भल्यासाठी केलं हे कधीतरी पटेल तुम्हाला. कधीतरी समजून घ्याल मला. ते काळच ठरवलं आता. आहा, ही बी रूम मस्त सजवली हो. हे थायलंड मध्ये सगळे रोमॅन्टिक कार्य करतात बरं काय. छान केलंय. हे बघा की मला तरी डिन्सो रिसॉर्टच खूप आवडतंय. लईच भारी. हा हा, उघडाय दरवाजा. ओपन डोअर ओपन. द डोअर इज ओपन. द डोअर इज ओपन. या सागरराव, पुढचं काय काय नियोजन? तुम्ही पटकन फ्रेश व्हा, आपण पुढच्या स्पॉटला जाऊया. चालतंय, जाऊया की. मी काय म्हणतो, तुम्ही जे मंदिर म्हणलं होतं का नाही, त्याच्यापासून सुरुवात करूया का? हा चालेल. चालेल ना? हो अगदीच चालेल. आणि अजून एक आयडिया आली माझ्या डोसक्यात. बघा म्हणजे सागरराव, इथं आम्हाला फिरायला एखादी बाईक मिळू शकेल का हो? हो मिळेल ना. पण तुम्ही बाईकवरून फिरणार आहात का? मग त्यांना तर विचारालोय. ठीक आहे, मी अरेंज करतो सगळं. हे महत्वाचं काम केलं सागरराव. चला ठीक आहे, ठीक येतो. आहे. काय हो, आपण बाईकवरून फिरायचं? हा, मजा येईल की. तुम्हाला आवडेल ना? हो. खरं. हे जर आधी माहित असतं तर कोल्हापुरात रोज बाईक काढली असती की आम्ही.
सुर्वे साहेब, मला असं हवंय की त्याच्या आजूबाजूची जमीन आणि एकूण माझ्या फॅक्टरीपैकी जे जे काही भुवनेश्वरीच्या नावावर आहे, म्हणजे तिने तिच्या नावावरती जे काही चढवलंय, मला त्याची सगळी माहिती हवी. सांगतो. हो, हे काय, सर्व ॲग्रीमेंट्स आणि कागदपत्र माझ्याकडे आहेतच. हे बघा, तुमची फॅक्टरीची जमीन तर तुमच्याच नावावर आहे, पण ह्या ज्या काही इमारती आहेत आणि त्यांची जी नवीन एक्सटेन्शन बांधली आहेत ती सगळी त्यांच्या नावावर आहेत. सगळा बिझनेसही त्यांच्याच नावावर केलेला आहे. बाकी ह्या ज्या काही जमिनी आहेत त्याही त्यांच्याच नावावर लागलेल्या आहेत. मग अधिपतीच्या नावावर काय काय? फॅक्टरीसाठी जी नवीन जमीन घेतली ती अधिपतींच्याच नावावर आहे, आणि त्यासाठी जे नवीन गोडाऊन बांधलं आणि इतर काही इमारती बांधल्या ती सर्व प्रॉपर्टी अधिपतींच्याच नावावर आहे. सर, सॉरी टू आस्क, एक लहान तोंडी मोठा घास घेतोय. एक विचारू का? सुर्वे साहेब, इतकी वर्ष तुम्ही आमच्याबरोबर काम करताय, फॉर्मॅलिटी कशाला, विचारा ना. नाही म्हणजे काय सर, हे सगळं तुम्ही आत्ताच काय विचारताय? बोल चंची, काय केलं सकाळ सकाळ? काय नाही, ती म्हातारी मला काही करू दे ना ग मम्मी. मम्मी, ती म्हातारी नाही का लई डोक्यात जाते माझ्या. आता काय झालं ते तर सांग. काय नाही, तू सांग, तुझ्या तिकडे काय चाललंय? माझं काय होतंय तेच आहे. अगं चंची, मी एवढं तनतन करत एवढ्या लांब आले, काय बी करू शकले नाही बघ. ना फिरण्याचा आनंद घेता आलाय, ना त्या मास्तरडीला संपवण्याचा आनंद घेता आला. माझ्या हातचं का नाही तेल बी केलं, तूप बी केलंय. तुपाटनं घेऊन येते आता कोल्हापूरला. झालं मम्मी. खुळ्या डोसक्याची, तुला माहिती का ग मी इकडे येऊन काय काय भोगायला लागते ते मला? हा, जाऊन दे, मरू दे. बरं, ताई आली का घरी? ती कुठली येते इकडं? मम्मी, तुझ्या ताईचा ना फोन आला ना तुझी ताई आली. मला तर वाटतंय ती गचकली का काय मम्मी. अगं चंचे, ती काय अशी सहजासहजी गचकणाऱ्यातली नाही, कळतंय काय? ती का नाही कुठं तर दबा धरून बसलेली असेल, म्हणजे बघा संधी मिळाली का करल बघ हल्ला. त्या आधीच आपल्याला काहीतरी करायला पाहिजे बघ चंचे. त्या कवा एकदाची कोल्हापूरला येते असं झालंय बघ मला. मम्मी, तुला काही तर वाटायला पाहिजे ग. कामावर दवट टाकून येईल तू कोल्हापुरात. तुझ्या जागी ना मी असते ना तर पहिल्याच दिवशी त्या मास्तरणीचा कार्यक्रम केला असता काठ्या काढून. असं तू तर थोबाडच बंद कर. तुझी समधी कामं बघितल्यात म्या. जवा जवा करतीस तवा तवा थोबाडावर आपटतीस. तू काय सांगतीस का? आणि हे बघ, म्या तिकडचं काम करायला सांगितलं होतं तुला, त्याचं काय झालं ते बोल पहिलं, आणि मग माझ्याशी बोल. आली मट्टी मला शिकवाय. यू फन. नाही सॉरी सर, काय पुढच्या प्रोसिजर त्याप्रमाणे करावी लागतील ना, म्हणून जस्ट विचारत होतो की तुम्ही आताच काय विचारताय म्हणून. इतकी वर्ष सुर्वे साहेब मी बिझनेसमध्ये लक्ष घातलेलं नव्हतं. जे काही मी उभं केलं ते माझ्या पाठीमागे माझ्या गैरहजेरीत लहानाचं मोठं झालं. पण आता सगळा कारभार मी माझ्या हातात घ्यायचं ठरवलंय. मग ही तर चांगली गोष्ट आहे. माझ्या गैरहजेरीत जे काही बदल झाले त्या बदलांमध्ये आता मला बदल करायचा. म्हणजे नेमकं काय करायचं? सुर्वे साहेब, इथलं आणि माझ्या प्रॉपर्टीपैकी जे जे काही भुवनेश्वरीच्या नावावर आहे ते सगळं मला माझ्या मुलाच्या आणि सुनेच्या नावावर करायचं, अधिपतीच्या आणि अक्षराच्या. हो, पण आम्हाला मॅडमशी बोलावं लागेल ना. काही गरज नाही. हे सगळं तिच्या नावावर करताना तिने मला विचारलेलं नव्हतं, मला सांगितलेलं नव्हतं. मग आता जे माझं आहे ते मला माझ्या मुलाच्या आणि सुनेच्या नावावर करायला कोणाच्या परवानगीची गरज नाही, राईट?
तुम्ही प्रोसिजर सुरू करा. मला लवकरात लवकर सगळ्या अक्षराच्या आणि अधिपतीच्या नावे हवं आहे. ठीक आहे, जशी तुमची मर्जी. या, थँक्यू.